भाले वो साजनी सुख भाले वो साजनी Thank you.
संसारी दयावंत ते दयावंत ते अंतरी दयावंत ते संसारी दयावंत जी अंतरी दयावंत जी अंतरी
संसारे धन्य संसारे
Good.
धन्य ते संसारी दयावंत ते अंतरी येते उपकारासाठी आले घरजा वैकुंठे लटिके वचन नाही हित घ्यायचं बरं का देही उदासीन येते उपकारासाठी आले घरजा वैकुंठी मधुरावानी होती कामने वाव पोटी येते उपकारासाठी आले घरजा वैकुंठी विठ्ठल पांडुरंगा करो व्रत नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो निज चरणा
पडवाळ चैत्र महाजिद्द योगे बजावे तया सद्गुरुनाथ योगे ऐसा तिलोक्या माझे समर्था नमस्कार माझा सद्गुरु नागनाथा मस्तक माझा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारी हरी भेटी असा मग जोड करायचा असो वस्तू सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आपल्या जीवनात आलेल्या अनुभूतीने काहीतरी पुरुषाचं वर्णन करणारा अभंग आहे. अधिकारी पुरुष कसा असावा हे जगद्गुरु तुकोबरायच्या चष्म्यातून बघायचं आपल्या नाही. आपण अधिकारी कुठं तर मोठ्या बांधणारे कुठं तर जिंका काढणारे तो दाड्या असणारे महाराजाला जाड असल्याला 10-5 लाखाची गाडी असली आपण वर्णन करतो. महाराजांचा चष्मा जर आपल्याला लावला ना जगद्गुरु तुकोबाराने पूर्ण गाथा लिहिला फक्त एकच ठिकाणी संतांचं वर्णन मग जगद्गुरु तुकोबार एकाच व्यक्तीला संत म्हणतात. पूर्ण अभंग बघा तुम्ही ते कुठं म्हणजे पहिल्या मंगल चरणातला 4था अभंग आहे बघा. कोणाला सुद्धा म्हणलेलं आहे एक ठिकाणी कुठं तुम्ही सनकाधिक संत जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनामध्ये दुसरे संतच माहिती. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला का जगद्गुरु तुकोबाराय करशील तरी माझी करी सुखे परिया मुखे न म्हणे संत. जगद्गुरु तुकोबारायने आपल्या जीवनामध्ये संत पदी मिळवण्यासाठी काय केलं अंबाजी बुवानं कातड्यानं मारलं ना आहे का नाही तरी तिथं जाऊन त्यांचे हातपाय दाबले. माऊलीला ज्या विसोबा खेचरानं आळंदीमध्ये भिक्षा मागू दिली नाही त्याला नामदेवरायाचा गुरु त्याला एवढंच नाही बरं का ज्यानं वारकरी संप्रदायाची बैठक बसवली त्यानं विसोबा खेचराचं पाय डोसक्यावर घेतलं. संत पण एक मिळवण्यासाठी काय करावं लागतं. संत मिळण्यासाठी अभ्यासाची गरज नाही मला. संत पण मिळवण्यासाठी एक गरज आहे अवस्थेची गरज अवस्थेची व्यवस्थेची गरज नाही. पण सगळी माणसं आळंदी पंढरी असो की सोलापूर पंढरपूर असो सगळी माणसं दिल्लीत जाऊ द्या किंवा एसटीत जाऊ द्या फक्त व्यवस्था बघतात अवस्था बघत नाही. एकदा काय झालं पंचवटीच्या ठिकाणी सकाळची वेळ सीतामाता आणि लक्ष्मी बरं का प्रभू रामचंद्र सहज बसलेले होते. सकाळची वेळ आणि दोघं नवरा बायको असल्यानंतर त्या काळातलं बरं का क्वचित एक ठिकाणी बसल्यानंतर थोडीशी मस्करी करणे किंवा बोलण्याचा वेग असतो. लक्ष्मण जरा लांब होतो. भगवंताचं नाईक साहेबाचं थोडस त्या ठिकाणी संभाषण चालू. भगवान आई साहेबांना म्हणले सीते तुझ्या पायापेक्षा माझे पाय चांगले आहेत म्हणून सांगितलं. काय सांगितलं तुम्हारे चरण से मेरे चरण अच्छे आहे. मी सांगितलं माझं
शेतामात्याला विचार तुझं पाय कसं काय ती म्हणजे मी बुटं घालून स्वयंपाक करते म्हणून आम्हाला सुद्धा विनोद करता येतो तेवढं पैसे देत नाही आणि विनोद करायला आम्हाला बोलवून उपयोग काय मला सांगा आम्हाला विनोद करायला बोलवायचं असं काय तर संसाराची बाजू सांगायचं बोलवलं कुणाला तमाश गिरायला बोलवलं आम्हाला काय बोलवलं आमचा एक धंदा होऊन बसलाय मला परवा दिवशी फोन आला महाराज मला परवा दिवशी एक जणांचा फोन आला महाराज तुमचे कीर्तन पाहिजे म्हणलं येतो सुपारी म्हणला तुमची किती आहे मी म्हणलं बँडवाला का कोण रे कोण आहे म्हणलं तुला जीव वाटलं ते नाही तर फक्त एक संख्या म्हणलं की आम्हाला काय पाहिजे तिथं तुमचं महाराज काय सोबत आहे प्रेम पाहिजे ज्ञानोबा तुकाराम आपल्याला प्रेम दिलं सदस्यजी सीतामातेनं सांगितलं मेल पोमाचे दोनच्या वेळी एकमेकात संभाषण म्हटलं प्रभुरामचंद्रानं लक्ष्मणाला बोलवून घेतलं लक्ष्मणीकडे म्हणले लक्ष्मण आलेल्या म्हणला भैया दादा म्हणले नवरा बायकोच्या भांडणामध्ये शहाण्या माणसानं पडू नये मला म्हणले आमची भांडण काय बी असू द्या म्हणले एकदा ऐकून तर बघ मी काय म्हणतो ऐकून बघ म्हणतात रामानं आपली बाजू सांगितली आई साहेबांना आपली बाजू सांगितली आणि लक्ष्मणानं त्याची बाजू सांगितली सीतेच्या पायाकडे बोट केलं आणि पुन्हा रामाच्या पायाकडे बोट केलं एक चरण अच्छे आहे म्हणजे सीतेच्या पायापेक्षा परशुरामचंद्राची भावाची बाजू घेतल्यानंतर जर थोडासा रामाला आनंद झाला ते लक्ष्मण होते महाराज त्यानं सांगितलं भैया आपके चरण क्यों अच्छे तर आचरण से अच्छे वारकरी संप्रदायामध्ये तुमचे कपडे कसे येते तुम्ही किती सोनं घातलंय काय नाही याचं काय महाराज महादेवाच्या पिंडीत तुम्ही किती दूर वतणार उपमानीला समुद्र गेला कासायाने पूजा करू केशराजा अभंग बघा महाराज भगवंताला तुमचं काय पाहिजे अंतकरण पाहिजे अंतकरण ज्यानं भगवंताला दिलंय आणि देवावीन काही आता बोलण्याची अशी ज्याची अवस्था अशी जे महात्मे असतात जगद्गुरु तुकोबाराय अशा महात्म्याला मानतात नामदेव आहे त्या सुद्धा घेऊन त्यांच्या अगोदरचा होता ज्ञानोबराच्या संकेत तीर्थयात्रा कायला जाऊन सुद्धा नामदेवाने जाताना ताकीद केली होती कटेवरी कर नाही ज्या देवाचे निजे मेहतायाचे लक्ष्मीत भाव बघा जगद्गुरु तुकोबा काय उगत त्यांना काहीतरी जगाच्या समोर वरायचं म्हणजे एक गावी आम्ही विठोबाचे म्हणले नाही एक धरला चित्ते आम्ही रुक्माईचा पती म्हणले नाहीत महाराज जीवनामध्ये कुठला जरी प्रसंग आला त्या प्रसंगानुसार जगद्गुरु तुकोबाराने भगवंताकडे काय मागितलं बी नाही आणि दिलं तरी बी घेतलं नाही लईच भगवंत महाग लागला जगद्गुरु तुकोबाराने एकच मागणं मागितले तुम्हाला माहितीये का अखंडित असावे ऐसे वाटत ते पाय एवढंच मागितले महाराज हीच अवस्था बघायची तसे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून आपल्यासमोर जो अभंग ठेवला तो प्रसंगानुसार ठेवलेला आणि ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाची गाथा महती संपूर्ण परिसरामध्ये झाली झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायची कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं नाही काय नाही एखादा मनुष्य जर मोठा होत असला काही लोकांना ते आवडत नाही आणि ती माणसं त्या काळात बी होती ना आता बी आहेत त्या काळातल्या काही लोकांना जगद्गुरु तुकोबारायचं मोठे पण आवड नाही त्यांनी जगद्गुरु तुकोबारायला हरवण्याचा प्रयत्न केला महाराज तेच अभ्यास केला होता ना गणित शास्त्राचा अभ्यास आहे गणित शास्त्राच्याच अभ्यास केलेल्या व्यक्तीला जर तुम्हाला हरवायचं असलं तर कुठलं शास्त्र घ्यावं लागेल इतिहासाचा अभ्यास करून तुम्हाला घ्यायचं गणित शास्त्राचाच अभ्यास करावा लागेल त्या क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी कुठे जायचं ते आळंदीला पाठवलं महाराज आणि आळंदीला पाठवल्यानंतर तिथं त्या धरणेकरांनी धरणं धरलं आपलं गारानं सांगितलं त्यावेळेला माऊलीनं प्रत्यक्ष त्या धरणकाराला सांगितलं
मी सत्तेवर होतो, सत्तेवर आहे, पण सही करायचा आता माझा अधिकार नाही. पंतप्रधान होतो म्हणले मी, नाही असं नाही. पण आता माझी खुर्ची जाऊन 350 वर्ष झालेली. आता सत्तेवर जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्याकडे जाऊन सांगितलं गेलं. आता मला सांगा, ज्याच्या संग भांडणं करायचे त्याच्यापाशी महाराज शिष्य होऊन जायचं, कोणाला बरं आवडेल? आपल्याला आवडायला वाटतं का तुम्हाला? कोणी तो तिथे गेला, जगद्गुरु तुकोबारायची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर त्या धर्मकार्याला अभंग लिहून गेला. 11 अभंगाचा पर्याय दिला. त्यातला 10वा अभंग कोणता माहिती आहे का? तुम्हाला ज्यांनी पाठवलं त्यांच्याकडे काय कमी आहे? जयाचे द्वारे हे सगळं जगद्गुरु तुकोबाराय. तेवढंच नाही, एक अभंग जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानोबारायला सुद्धा लिहिला. महाराज तुम्ही पाठवलेला अधिकारी आनंदकारी निघाला, देवाचे 11 अभंगन श्रीफळ सोडून गेला म्हणून महाराज परिहार दिलेला. असा परिहार दिल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायाची महती माऊलीला सुद्धा आवडली गेली. माऊलीला का आवडले गेली तर जगद्गुरु तुकोबारायाच्या जीवनातलं वैराग्य आणि आपल्यावर अपकार करून सुद्धा समोरच्या समाजावर उपकार करण्याची अवस्था ज्यांच्याकडून आपल्याला कळाली गेली, अशा पक्षाचा अधिकारी अभंगात सांगितलं. ज्ञानोबारायाची महती, ज्ञानोबारायाचा अधिकार पाहिला गेला. हो, आणि त्या ज्ञानोबारायासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी हा जो अभंग लिहिला त्या काही विशेष सांगितलेत. महाराज समाजामध्ये महाराज म्हणून घेणाऱ्यांनी आपल्या जीवनामध्ये कसं वागावं, पहिलं लक्षण त्याचं सांगितलंय शेवेला घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. मधुरावाणी ओटी पहिला गुण सांगला त्या महात्म्याचा. मधुरा वाणी होती म्हणजे आपल्या मुखातून बरं का गोड अशा प्रकारचं शब्द मुखातून पडायला पाहिजे. त्याचं एकमेव कारण आहे, जगामध्ये सगळ्यात गोड कोणची वस्तू आहे? अमृतापेक्षा कुठलंच गोड नाही महाराज. जगतामध्ये अमृतापेक्षा कुठलीच गोड वस्तू नाही. आणि अमृतापेक्षा गोड वस्तू आहे ती वस्तू ज्याच्या मुखात आहे त्याचं नाव मधुरावाणी. अमृतापेक्षा भगवंताचं नाम गोड आहे. एवढं गोड कुठलीच वस्तू नाही. आणि एक लक्षात ठेवा, साखरेच्या संगतीत जेवढ्या वस्तू आल्या त्या कशा होत्या त्या है ना. मला सांगा, भगवंताच्या संगतीमध्ये आलेलं कुठली इंद्रिय कशी व्हायला पाहिजेत? नक्की ना, किती गोड व्हायला पाहिजेत? बसण्यात बसल्या बसल्यात ना भाऊ खायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. पुन्हा आपण नंतर म्हणायचं तुका म्हणे मग नाही वृत्ती बरे, ते तुमच्या बघा.
जी वस्तू ज्याच्या संगतीत आली ती वस्तू तशी झाली. भगवंताच्या नामाच्या संगतीमध्ये आपल्या मुखाची संगती आली म्हणून त्या महात्म्याच्या मुखामध्ये सतत भगवंताचं नाम आहे. पण ते नाम घेत असताना तुम्हाला सांगताय का भगवंताचं नाम घेणारी रात्रंदिवस भजन करणारी माणसं आहेत. पण सास आणि मवाळ मिटुले परी रसाळ असे शब्द नाहीत महात्मा. सुंदर कीर्तन करणारी माणसं आहेत. काय काय वेळेला त्यांच्या वैराग्याचं वर्णन करताना तुकोबरा आहे का म्हणते एवढा आहे. पण पर्याय नाही महाराज. ती लाकूड मोडण्यासारखी माणसं होती. जगद्गुरु तुकोबराच्या कसोटीत बसत नाही महाराज. गोड बोलणारी सुद्धा माणसं आहेत. नुसती गोड बोलणारी सुद्धा माणसं आहेत. जगद्गुरु तुकोबराच्या चष्म्यातून लागणारी इतकी गोड माणसं आहेत. खाटीक जसा त्या बोकडाला बोलतोय तसा. कळलं तुम्हाला. जास्त तुम्हाला बोलत नाही. त्याच्या पाठीवरून हात फिरवतंय सगळं करतंय आपलं काम करवून घेण्यासाठी. बरं का आता 20 तारखेपुत्र काय बोलायचं नाही म्हणून काय बोलायचं ना काय घ्यायला ना आपल्याला उद्या उत्तर. लक्षात आलं का तुम्हाला. याचं गणित आहे मला की बोलणार गोड. इतकं गोड बोलणार की आपल्याला वाटावं की आपल्या जीवनामध्ये ह्या महात्म्याच्या मुखातून कधीच अपशब्द येणार नाही. पण एक बोलणं नुसतं महाराज. एखाद्या माणसानं त्या माणसाच्या विरोधामध्ये एखादा शब्द टाकला सहन करण्याची त्याची ताकद नाही महाराज. मी सुरुवातीलाच म्हणून गेलोय की जगद्गुरु तुकोबारला बरं का मंबाजी बुवानं मारलं. जगद्गुरु तुकोबार त्याचे हातपाय दाबायला गेले तेवढं जमतं का कोणाला बघा. वावपोटी शब्दाचा अर्थ असा आहे आपल्या विरोधामध्ये कितीही महाराज अपशब्दानं दुखवू द्या मारण्यानं दुखवू द्या एखाद्याची हिसकाटून घेऊन दुखवू द्या. तो महात्मा आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नाम ज्या मुखामध्ये धारण केलंय ते मुख आणि त्या मुखातून अनेक शब्द ज्याच्यामध्ये जाणार आहेत उदरामध्ये. त्या उदरामध्ये समोरच्या व्यक्तीचे कपट आपल्या लक्षात येणार. सगळे गुन्हे माफ करण्याची ताकद आहे. आपण नुसता एखाद्याची हत्या करताना मग ते सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची म्हणतो. सुख करता तुमचा दुःख करताय. पण गणेशानं तुम्हाला सांगतोय का आपल्या जीवनात एक समोरच्या व्यक्तीला कसं जरी नाचलं की काहीच करीत नाही त्याला 10 दिवस. काय करत काहीच करीत नाही. एक लक्षात ठेवायचं परमार्थ करणाऱ्या माणसानं आपल्यापेक्षा अधिकारी पुरुषाची वागणूक बघत असताना तो महात्मा आपल्या जीवनामध्ये परमार्थ तर करतोयच महाराज. आणि परमार्थ करत असताना आपल्या जीवनामध्ये वागतोय कसा तो प्रत्येक पावलाला बघायला पाहिजे. तुम्ही इथं पंढरपूरमध्ये आमच्या महाराजांची भरपूर कीर्तनं केलेली गोपाळबा नांदेडकरांची आहे. सांगा पण तुम्ही त्या महात्म्याची अवस्था कशी आहे. धोत्राचा सोगा नीट नसतो महाराज. असतो गोंड्या खालवर राहिलेले असते. एकदा काय झालं आळंदीमध्ये कीर्तन करत असताना महाराजाच्या पायाला मोडपला गेला आणि ती चूक माझी आहे म्हणून सांगतो तुम्हाला. मोडपा काढलाच नाही मी. काय होतं त्याला. महाराज तसेच नांदेडला निघून गेले. डॉक्टर गेले. डॉक्टर शाळा डॉक्टरनं पाय फाडला आणि पाय फाडला. महाराजाची जखम मोठी झाली आणि त्यावेळेला तुझ्या मराठवाड्यामध्ये त्या विद्यापीठाचं गोंधळ चालवून टाकला. लातूर पर्यंत नांदेड पासून लातूर पर्यंत त्याला एस्टिमेट आहे एका शिष्यानं मोटरसायकलवर लातूरला आणलं. त्या पायाच काय झाला असं. तिथं लातूरला बसले आपलं ते शिवापमन होते ना अंबापटांना त्यांचे शिष्य होते शिवापमन. त्यांच्या घरी गेले. गपाळ टेकलं. रिक्षानं जायचं म्हणून ठरवलं. रिक्षात इस्टेतवर रिक्षा कळाली नाही. पाय भेजवायचं ना म्हणून ठरवलं. पाय तसंच गपाळ टेकलं ना गुढीनं न केलं गेले. दुसऱ्या दिवशी पाय असं. महाराजांनी संध्याकाळी कीर्तन केलं. बसून कीर्तन केलं. सरळ भगवंताला सांगितलं एक कर म्हणलं. एक तर मला नाही तर पाहिजे.
जमतंय बरोबर आपल्याला एवढ्याला. महाराज आतापर्यंत ह्या 4-2 वर्षामध्ये महाराज बसायला आतापर्यंत बसून कधी कीर्तन केलं. त्यांच्या सानिध्यात राहिलो, दुसरं काय केलं कुठे कीर्तन शिकायला गेलो नाही, काय नाही. मग काय हसवलं माहितीये का मी, मला आलेलं बसायचं त्यानं पियलंय व आम्ही कारखानदार आहोत, त्याच्यामुळे आम्हाला हसू येते. ते आमचं गिऱ्हाईक आहे डबडी भिजून काढायला येते आम्हाला. त्याला आम्हाला सांगा तुम्ही कीर्तनात काय म्हणतो, सकाळांशी येते त्याने काय गुन्हा केलता बघायचं नाही तिकडे काहीच गेले. बघा तुमची रस्त्याने जाताना त्याला काहीच म्हणू नका, ती काहीच बोलत नाही आपल्याला. त्याच्या अंगावर गेले ती आपल्या अंगावर आले तर त्याला हो सरळ जाऊ द्याच. नाक चालला का नाही त्याला अडथळा करायची काय करायचं का, तुला जायचं जा म्हणून सांगत रस्ता मोकळा सोडाच, काही करीत नाही. असो तसं महाराजांनी आपल्या जीवनामध्ये मुखामध्ये तर साखर ठेवलीच, पण ज्या व्यक्तीनं गुन्हा केलाय तो कामाला वापरतो. दोन सांगा तुम्हाला त्या महात्म्याचा. तिसरा गुण त्या महात्म्याचा जगद्गुरु तुकोबर आहे बरं का. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, लटिके वचन नाही. इथं असं आहे, लटिके वचन नाही देही उदासीन आहे. तसं नाही, इकडे नाही घ्यावं लागतं. लटिके वचन संत खोटं बोलतात आणि देहावर उदास नाही, काय नाही देही उदासीन असं इकडे घ्यावं लागतं. ज्ञानियांचा गुरु का ज्ञानियांचा राजा आपण म्हणतो ना, ज्ञानियांचा गुरु राजाचा महाराज असा आपण घ्यावं लागतं. आपल्याला काय काय ठिकाणी बदलावं लागतं. ते आम्ही हे नांदेडकर महाराजांना नाही, दुसरं आम्ही कुठे ऐकलेलं नाही. महाराजांनीच आम्हाला सांगायचं, पाठीला हात धरून सांगायचं. आनंद महाराज डमरेच बरोबर पहिली उडी टाकली त्यांच्या बापाला आणि त्यांच्या महाराजांना बोल रे कोणी म्हणायचं. तसं 3रा गुण महात्म्याचा सांगितलेला आहे, लटिके वचन नाही. तो महात्मा आपल्या जीवनामध्ये कुठला तरी प्रसंग आला तर खोटं बोलत नाही. आपण एक पाऊल टाकलं की खरं बोलत नाही, म्हणून आपल्याला कोण महात्मा म्हणत नाही. 3रा गुण त्यांच्या जीवनात काय बी होऊ द्या त्याचं गरण आहे. भगवंताचं नाम ज्या मुखामध्ये बसलंय ते नाम कसं आहे, सत्य, साच आणि खरे आहे का नाही. तीच वस्तू दुसऱ्या संगतीत कशी होणार आहे, तशीच होणार आहे. महाराज एक लक्षात ठेवा, नामाच्या संगतीमध्ये जे नाम सोपेर आहे ना भगवंताचं नाम, ते भगवंताचं नाम तशा प्रकारचं आहे. नाम हे पाण्यासारखं आहे महाराज. पाणी कसं आहे, ज्यात जसा रंग मिसळतो तसा. मग भगवंताच्या नामचिंतनामध्ये आपण रंगत असताना संगती त्याच्याबरोबर तसंच होतं ते सुद्धा. आणि ते तसंच झाल्यामुळं त्या भगवंताच्या नामाची ठेवण मुखात असल्यामुळं तो महात्मा आपल्या जीवनामध्ये कधीच खोटं बोलत नाही. त्याचं कारण आहे ती वस्तू जी धारण केली ती वस्तू खरी आहे म्हणून, दुसरं काय कारण नाही. पण तो महात्मा लटिके वचन नाही. आणि एक लक्षात ठेवायचं, ज्या भगवंताचं नाम ज्यामध्ये ठेवलंय ती वस्तू आपलीच नसल्यामुळं देहावर उदास आहेत महाराज. आपली नाही ना. तुळशी पत्र ठेवलं आपल्या देहावर, आपला आहे का. आपण काय म्हणतो, एखाद्याकडे 100 रुपये जर दिलेला असतो बसून ते जर देत नाही त्याला काय करायचं, काय म्हणतो महाराज आपण, त्याच्यावर तुळशी पत्र ठेवलं. आपल्याला म्हणतो ना, एवढ्या मोठ्या देहावर आपण काय ठेवलंय, कोणाचा आहे ते, आपला काय संबंध. तो कामाने लग्न भाग तिला आजपत्ती आहे का, कोणाच्या बरोबर जाणार, आमची जाणार आहे, कोणाची जाणार आहे त्याची, विश्वास त्याच्यावर आहे का. जर त्याच्यावर असता तर आपण बाकी धंदा केला नसता ना. महाराज बी सारखा आहे तर कोणाला बी सारखा, दोघं मानत बसायचं. आपल्याला काय करायचं, कोणाला घेण्यात येणार. आतापर्यंत जगद्गुरु तुकोबरायाच्या नंतर ठराविक महात्मेच होऊन गेले.
स्वतःच्या बी उद्धाराची काळजी आणि समोरच्या व्यक्तीची उद्धाराची काळजी. बाकीच्या कोणाला सगळ्याला पाकिटाची गरज आहे, पैशाची गरज आहे, सत्तेची गरज आहे, स्वतःच्या मोठेपणाची गरज आहे. महाराज लोकेशना दारेशना आणि विशेषणा आहे ना, ह्याच सगळी माणसं गुंतली ती. त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये भगवंताची संगती लागत नाही. म्हणून आपल्याला फक्त कापड्यामुळे संत म्हणाले की आपल्याला वाक्य कशामुळे सुद्धा मास्तरच्या बायकोला दुसरीकडे सही करून घ्यावं लागते, तिला मास्तर म्हणते, तसं आपल्या जायला डॉक्टरची बायको दुसऱ्याकडे गोळ्या खाते, पण तिला काय म्हणते असं आपलं बी झालेलं. एक महात्म्याच्या संगतीत आल्याबरोबर आपल्याला मानायला लागले. काय आपल्या तर मला सांगा बघतो, लोकांचे गुणदोष याचे आपण बघायचं. महाराज आपल्या जीवनामध्ये आपल्याला ज्या भगवंतानं देह दिलाय कशासाठी, नक्की किती तास करता? 2 तास. भगवंतानं 22 तास शिवलीमध्ये ठेवले आणि रंगून म्हणायचं पांडुरंग ध्यान पांडुरंग म्हणजे रंगून रंगून म्हणायचं, चाली ओढून ओढून आलाप लावून वाटायचं. आमची भाषा आमच्या महाराजासारखी, आम्हाला काय देणं देणार नाही आणि आम्हाला कोणाची अपेक्षा बी नाही आणि मानाची बी गरज नाही. बोलायचं दणकून निघून जायचं, पुन्हा कीर्तनात बोलून आता नाका बोलू ना, काय घेऊन द्या होय. तिथलं आता कीर्तन झाले कसं करा उद्याला भाकरी येणारा माझा मस्त प्रभू आहे, पोशी पूजा घाशी हे करायची. कसं तरी आगाव होती, इकडे आणलं मनाचं आपलं भगवंताचं नाम चिंतन करायचं, निघून जायचं, बाकी काय करायचं नाही. मला भगवंताच्या सानिध्यात राहिलेला जो महात्मा आहे, सायाच करून त्यानं भगवंत आपलासा केलाय, त्या बरं का, सायाच करून भगवंत आपलासा केलेला त्या महात्म्याचा आपण आदर्श घ्यायला पाहिजे का नुसती स्तुती करायला पाहिजे? काय करायला पाहिजे नक्की ना? मला सांगू, आतापर्यंत जगद्गुरु तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, म्हणून आता जे कीर्तनकार आमच्यासारखे किती जणांना आदर्श घेतला मला सांगा बसतो. किती जणांनी घेतला? एक लक्षात ठेवायचं, आपण आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नाम आनंदानं कुठली अपेक्षा न ठेवता केलं तर तुमचं सगळं काम महाराज माझं प्रभू केल्याशी राहत नाही. नुसतं तुम्ही पाटा आमच्या समोर आपण ठेवताय, चिनेची काही नाही रे भगवंत आहे ना, श्रवणे कीर्तने पवित्र ते कोटेतील अभंगामध्ये सगळ्या संतांचे नाव आहे. माझ्या प्रभूनं काम केलेलं सगळ्याच्या समोर सांगायचं. मग तुला काय, सत्यनारायणची पूजा करणारा किंवा रस्त्यावर बसणारा भिकारी म्हणतो 1 रुपया द्या तुला लागायचं, तू लावून घे ना, आम्हाला कशाला द्यायला, आम्हाला कशाला सांगतो तू? सत्यनारायणची पूजा केल्यानंतर आमचं चांगलं भावनाचं का होईना, सत्यनारायणची सांगणारच का होईना, त्याचा विश्वास महाराज त्या पूजेवर नाही, त्याचा दक्षिणेवर विश्वास आहे. तसं आमचं सुद्धा कसं झालेलं आहे, सांगण्याचा आम्हाला फक्त अधिकार आहे, वागण्याचा अधिकार नाही, पण वागायचं पण नाही, काय घेणं देणं. तसं इथं जगद्गुरु तुकोबारायची कसोटी तशी नाही महाराज. जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबारायची कसोटी अशी आहे की जगद्गुरु तुकोबाराने अगोदर आत्मसात सगळं केलेलं आहे. बरे झाले देवा दिवाळीकडे झाल्यानंतर म्हणजे म्हणायचं आपण जमतं का तुम्ही बघा, थोडस आपण विचार करायचा. तसं इथं जगद्गुरु तुकोबाराय पहिला गुण सांगतात मधुरवाणी होती, दुसरा गुण पोटामध्ये सगळे गुन्हे घालून द्यायचे म्हणजे त्याला क्षमा करण्याची दुसरा गुण, तिसरा गुण महात्मा कधीच आपल्या जीवनामध्ये खोटं बोलत नाही, चौथा गुण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की त्या महात्म्याचा बरं का देहावर उदास आहे. सरळ सांगतात, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी धड पाहो शरणच न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथ. कसला जरी प्रसंग आला तर मी माझ्या जीवनामध्ये तुझी भक्ती सोडणार नाही.
बर का. तसं इथं सुद्धा आहे. मस्तक माझा पायावर ह्या अभंगाची ध्रुपद कशी माहिती का, प्रतिवर्षी पंढरपुरा जाती. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. त्याचं दुसरं ध्रुपद कसं आहे, प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरिभेटी म्हणून सांगितले. आणि देवानं सांगितलेलं आपल्याला ताकीद केली, आषाढी कार्तिकी विसरू नका, सांगत शेकू. आपण जायचं नाही. एकादशीला कीर्तन घ्यायचे, आम्ही दशमीला घेतलं नाही का. म्हणताना मला पंढरीची वारी आहे माझ्या घरी, चला कीर्तन कर. एक लक्षात ठेवायचं, पंढरपूर सोडताना जीवना वेगळी मासळी तैसा तो. पंढरपूर सोडताना तुम्हाला आनंद होतो, त्याच्या प्रभूला आनंद होत नाही. तुम्ही बघितलं नाही. तुम्ही जाता गाव, पुढे काय सांगितलंय, हुरहुर वाटते. कोणाला वाटतंय, देवाला आहे ना. देवाला हुरहुर वाटते. मग आपण कसं वागायला पाहिजे. माहेरावरून निघालेल्या मुलीची जी अवस्था आहे तशी अवस्था आपली सुद्धा व्हायला पाहिजे. ह्या छान गुणानं जो युक्त आहे असा महात्मा जगद्गुरु तुकोबरायाच्या चष्म्यातून सांगितलेला अभंगाच्या पहिल्या चरणाचा. धन्य ते संसारी, धन्य ते संसारी. धन्य ते संसारी या चार गुणानं. पहिला गुण सांगितला आपण कोणचा, मधुरावाणी होती म्हणून सांगितलं गेला. जगद्गुरु तुकोबरायला विचारलं, महाराज असं कुठल्या महात्म्याने केलंय. महाराज म्हणजे कुठल्याने केलं नाही सांग. उदाहरणानं सिद्ध करून देतो. आळंदी क्षेत्रामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या माऊलीला त्या विसोबा क्षेत्रानं महाराज चापट मारले. काही थोडंफार मागून आणलेलं भिक्षा खाली सांडून दिली. एवढंच नाही, तिथल्या सर्वांना ताकीद केली महाराज,
कोणी भिक्षा वाढायची नाही. कोणी जरी ह्यांना भिक्षा वाढली, ती भिक्षा भाजण्यासाठी भाजणं जरी दिलं, काय दिलं भाजणं म्हणजे तवा म्हणा काय खापराची भाजी त्या कामात बरं का. मातीचं तव होत म्हणून एवढं रोग नव्हतं बरं का. त्यांना सुद्धा ताकीद केली महाराज. एवढा मोठा गुन्हा आपल्या विरोधात, एवढंच नाही, त्या विसोबा खेचरानं आळंदीमध्ये येताना माऊली सारख्या महात्मा निघाल्यानंतर त्या पायावरनं महाराज पाऊल म्हटलं तिथं खराटा फिरवून आला. त्यांच्या पायाची माती सुद्धा लोकांना स्पर्श करू नये अशाही बरं का. त्या विसोबा क्षेत्राला इतक्या थोर पदावर घेऊन ठेवलं. मगाशी सांगितलं मी, महादेवानं त्यांचे पाय आपल्या डोसक्यावर घ्यावे. माऊलींच्या ना अपशब्दानं दुखवून नाही काकाचं म्हणजे शेवटपर्यंत तुकोबारायचं उदाहरण महाराज. पण ज्ञानोबरायचं उदाहरण तुकोबाला तुमच्या समोर ठेवलं. दुसरा गुण, अनेकाने अनेक गुन्हे केले, त्या चारी भगवंतानं कोणालाही दुःख दिलं नाही. जगद्गुरु तुकोबारायच्या विरोधात कितीतरी माणसानं गुन्हे केले महाराज. सगळ्याचे गुन्हे आपल्या पोटात बसून घेण्याची तयारी दोन सांगितले गेले. आणि तिसरा, कुठला जरी प्रसंग आला, कधीही अपशब्दानं किंवा आपल्या मुखाला खोटे बोललंच नाहीत महाराज. त्यांना माहिती आहे आपल्या जीवनामध्ये आपली ज्याची संगती आहे ते खरं आहे बरं का. त्यांनी जे आपल्याला दिलं तेही खरं आहे आणि त्याच्या संगतीत आपण खरं होणार आहे. असं 3 गुणाने युक्त तर भगवंताचं माझं नाम आहे. म्हणून ते महात्मा आपल्याला कधीही मुखातून खोटं बोलत नाहीत महाराज. क्षणिक सुखाचा तर विचार सोडून दे महाराज यांचा विचार. आणि एवढंच नाही, एक लक्षात ठेवायचं, जगद्गुरु तुकोबारायांनी तुकोबारायावर ज्या वेळेला मोठा प्रसंग आला होता, त्या प्रसंगात सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांनी बरं का प्रसंग आणणाऱ्या व्यक्तीला सांगितलं आम्ही तसं नाही. जायो माये न करी सायास. थोडं काय सांगितलंय हा पैसे आम्ही म्हणजे एकटा गाणे जगद्गुरु तुकोबाने कोणासाठी शपथ घेतली, मग आम्ही कसं वागायला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाने क्षणिक सुखासाठी, क्षणिक धनासाठी आणि क्षणिक मान्यतेसाठी महाराजांनी आपल्यासाठी काय केले काय नाही केलं मला सांगा तुम्ही. महाराजांचा गाथा असा उघडायचा आणि एक एक अभंगाचं चिंतन एकदाच करा. लोकांना सांगत गरज नाही. अरे भाऊ आपण वाचायचं आणि तो वाचताना कधी कधी वाचत नाही. गुरुजी रात्री 12 ते 1च्या दरम्यान वाचायचं. आपण वाचायचा गाथा बंद करायचं आणि गात्याचं दर्शन करायचं आणि त्या अभंगाचा एकट्याने विचार करायचा. जगद्गुरु तुकोबाराचं दर्शन झाल्याशिवाय मला तुम्हाला पंचभूत आहे महाराज जगद्गुरु तुकोबाराचं. एक एक अभंग तुम्हाला सांगतोय का आपलं कल्याण करून जाणार आहे. भात सगळा बघायची गरज नाही एका शेतावर. नामदेवरायांनी तुम्हाला एकतरी ववी अनुभव आहे म्हणून सांगितले. एका ववीचा अनुभव झाल्यानंतर बाकीच गरज नाही. सोगरणीचा सगळा भाग उकरून बघायची गरज नाही. भातावर शेतावर भाताची परीक्षा. तसंच इथं सुद्धा आहे. महाराजांच्या कसोटीत बसलेला जो महात्मा आहे ह्या 4 गुणाला युक्त आहे. तो जगामध्ये धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. इथं कशासाठी आले त्या अभंगाच्या दुसऱ्यासाठी सांगितलं गेले. इथे उपकारासाठी
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी कोरप करा. इथं फक्त जगतावर उपकार करण्यासाठी आहे. आणि महाराजांच्या स्वतःच्या मुखाने सांगितले, तुका म्हणे मज धारिले. पुढे काय सांगितले, मार्ग हा सोपा सुखरूप आहे का, न जाऊ अनेक वाट आहे का ना, दुसऱ्या वाटेला जाणार नाही. महाराजांनी सांगितलेलं आहे आतापर्यंत आणि माझ्यानंतर. आतापर्यंतच्या वाटा कशा होत्या, आता नाही. आता महाराजांच्या नंतर सरळ वाटा कशा झाल्या, त्या सगळ्या वाटेचा महाराजांनी निराश केलाय. महाराज आता एकच केलंय, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर तुम्हाला मार्ग मोकळा करून दिलाय महाराज. आणि मग सांगितलंय सकळांशी येते आधी. ज्या नामासाठी अधिकार पाहिजे, नामासाठी ज्यांच्याकडे जायचं त्याच्या प्राप्तीचा अधिकार पाहिजे. ज्या नामासाठी आणि ज्याच्यासाठी ज्या रस्त्याने जायचं त्याचं स्वातंत्र्य पाहिजे. आणि एवढं केल्यानंतर आपल्याला इच्छित वस्तू मिळायलाच पाहिजे. एवढ्या करण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायाचा अवतार आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायाच्या जीवनात आलेली अनुभूती, ज्ञानोबारायांनी दिलेला साक्षात्कार हे आपल्यासमोर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून ठेवतात. आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे तोही व्यक्ती आमचा विनयकरी होता. अण्णाच्या आमच्याकडे समर्थाच्या दिंडीमध्ये विनयकरी आमच्या बरोबर असल्यामुळं आणि इथं त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सेवा करण्याचा योग आमचा आलेला आहे. पुण्य फळवे भौत दिवसा या द्या, बाकीचं काय नाही. असे जे महात्मे असतात एक लक्षात ठेवायचं, काही माणसं ज्या कामासाठी आले ते काम संपलं की इतर राहत नसतात. ज्ञानोबाराचं वय किती आहे, जाण्याचं आहे का, जाण्याचं वय होतं का. ब्रह्मचार्य जी अवस्था त्यात सांगितले मला गृहस्थी नाही. पुढं 25च्या आत गेल्याला गृहस्थी आहे बरं का. गृहस्थी होत नाही तर ब्रह्मचार्य बनतात. जगद्गुरु तुकोबाराचं लग्न झालं किती वेळ गेले, गृहस्थाश्रमात गेले, वय किती होतं. आणि नामदेवराव 92 वर्षे शेवटच्या स्टेपला गेलते म्हणून 800 पर्यंत झेंडा लावला महाराज. एक एक महात्म्याचं गुण त्या त्या ठिकाणी समृद्ध झालेला आहे महाराज. जगतामध्ये एक ब्रह्म आहे. वारकरी संप्रदाय एवढा मला श्रीमंत आहे महाराज. वारकरी संप्रदायात श्रीमंत कोणीच नाही. फक्त आपल्याला श्रीमंती कळायला पाहिजे. पूर्ण हिंदू धर्माच्या धर्मशास्त्रामध्ये एकविध ब्रह्म सांगितलंय. आमच्यात 5 ब्रह्म आहेत महाराज. नाम ब्रह्म, ज्ञान ब्रह्म, शांती ब्रह्म आहे का ना, वैराग्य ब्रह्म, शेवटचं कोणतं आहे, निष्ठा ब्रह्म. निष्ठा निष्ठीने हो बरं की निळोपर आहे शेवट महाराज. वारकरी संप्रदायामध्ये तर निळोपराने खरंच केलेला आहे.
जगद्गुरु तुकोबरायाची महती ऐकून एका जागेला जे बसलं आपण हरिपाटण म्हणायचं ठायेचे बेसोने करा एक चित्त 2 तास कीर्तनात 13 वेळा मांड्या पडतात ठायेत बसून चित्त होते महाराज पहिला 21 दिवस अनुष्ठान केल्यानंतर माझ्या प्रभूला सहन झाला उडी टाकली नळबरायाच्या जवळ गेले पाठवून हात फिरवला आणि सांगितलं मिळालं तुला कोणी बोलवलं म्हणजे जमतंय बघा तुम्हाला ज्याला घरात बायको चांगली मरत नाही ते आमच्या पशाला आम्हाला बसायचं नव्हतं त्याचं कळलं काय ज्याला बायको घरात नीट बोलत नाही ती जर आमच्या घरात या साळी तुला तुझ्या घरात नीट बोलत नाही ती कोण त्याला माघारी सांगण्याची ताकद निरोबर आहे माझ्यामध्ये मला त्याचं कारण आहे त्यांचा एकवीत भाव माझ्या जगद्गुरु तुकोबरायामध्ये होता आणि जगद्गुरु तुकोबराय सामान्य नव्हते महाराज रामाला जे जमलं नाही ते जगद्गुरु तुकोबरायाने केलेलं आहे जगद्गुरु तुकोबरायाचं नाव कोणी ठेवलं माहितीये का आईसाहेबांनी ठेवलेलं मला खरंच नाही जगद्गुरु तुकोबराय महाराज ज्या प्रचितीत चुकणार राम तो तुकाराम महाराज एक प्रतिव्रत आहे माझे जगद्गुरु तो पण 2 पत्रामध्ये प्रचित आहे थोडंसं चिंतन बघा तुम्ही एवढी मोठी घराण्यामध्ये सावकारी असताना सुद्धा सावकारी गेल्यानंतर सुद्धा घरात कायच नाही महाराज मंडळी आंघोळीला बसल्यानंतर दुसरी साडी बदलायला नव्हती नुसती काढून वर ठेवली मध्ये ही गेली चंद्राश्वर मध्ये ती सुद्धा साडी घरात ठेवणार जमतंय बघा तुम्हाला कामरा बांधून मारू नका ज्या वेळेला आई साहेबाला आंघोळ करून बाहेर येत नव्हतं महाराज अर्ध धोतार पडून दिलं जगात पुढं तर खूप राहिलं बघा काय तुमच्यासाठी त्या केला आपण काय करायला फक्त आपण एक करायला लागलो तुम्हाला सांगू का महाराज जगद्गुरु तुकोबरायाच्या जीवनामध्ये जेवढ्या कमतरता होती तेवढी आपण भरून काढलेली महाराज दुसरं काय नाही महाराजाला राहायला घर नव्हतं डायरेक्ट सूर्यचंद्र उडी टाकत होते त्यांच्या घरात पावसाने सगळ्या हाराळी चोळी रोगवले म्हणजे किती वेळा पेटत असलं जरा विचार करा सगळा त्याला राहायला घर नव्हतं आमच्याकडे महाराजाला चालायला नव्हतं आमच्याकडे गाडी आहे महाराजाला खायला नव्हतं काय खावं इथून सुरुवात ते शिष्य सांगायला लागले महाराजाच्या अगोदर जाऊन आमचा महाराज खात नाही महाराज ते खात नाही खाऊ देऊ आपण तर तो करायचा मला सुरुवातीलाच मी सांगून गेलोय की इथं अवस्थेला प्राधान्य आहे आणि अवस्था प्राप्त करून आपल्या जीवनामध्ये जेव आपलासा केलाय अशा महात्म्याचं वर्णन इथं करतात येथे उपकारासाठी आले खरं ज्या वैकुंठी इथं आल्यानंतर वारकरी संप्रदायाची धुरा ज्यानं सांभाळलेली आहे अशा महात्म्याला जगद्गुरु तुकोबरायाची मान खाली आहे महाराज त्या न्यायानं जिथं सांगतात जगामध्ये धन्य ते आहेत कोण संसारी शब्दाचा अर्थ जगतामध्ये बरं का प्रपंचाच्या बाजूतनं विस्तारातही प्रपंच आपण करतोय संसार कितीही संसारा ह्या संसारामध्ये जो धन्य आहे का धन्य ते संसारी दयावंत जे आणत किती जरी मोठा गुन्हा केला तर त्या महात्मा हे करतोय कृपा कटाक्ष न्याहाळले आपल्या पदी बैसवले जगाच्या पाठीवर एकच संप्रदाय असा की आपला शिष्य आपल्यापेक्षा मोठा झाल्यानंतर आनंदाला नाचणारा गुरु फक्त वारकरी संप्रदाय जगामध्ये कुणीच नाही महाराज राष्ट्रपती आपल्या पोराला खासदार करेल पण राष्ट्रपती करत नाही आपली खुर्चीच देत नाही बघा तुम्ही वारकरी संप्रदाय असा करतो महाराज आपल्यापेक्षा मोठा करून ठेवतो तो वारकरी संप्रदाय आणि त्या वारकरी संप्रदायाचे आपण पायक असल्यामुळं बरं का आपल्याला आपल्या जीवनामध्ये वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळायची असेल तर वारकरी संप्रदायाने घातलेले नियम कटाक्षपणाने पाळायला पाहिजे
आणि जर नियम पाळले बर का, नियम जर पाळले तर ज्ञानोबरायांनी हरिपाठाच्या 22व्या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगितले त्याची ताकद काय. हरिपाठाचा 22वा अभंग उत्तरार्धामध्ये लक्ष्मी वल्लभा दया दयाली, लक्ष्मी वल्लभा शब्द आला बघा, दुर्लभ शब्द हरिपाठामध्ये 8व्या अभंगाच्या शेवटला आला. ज्ञानादेव म्हणे नाम हे आहे ना, पुन्हा 16व्या ठिकाणी आलाय हरिबुद्धी जपे, आणि 22व्या अभंगाच्या पहिल्याच्या नित्य नियम नामी ते पण आणि प्रत्येकाचा प्रत्येक ठिकाणी ठेवलेली बघा. गुरुजी महाराज ठेवण वेगळे ज्ञानोबराच्या दृष्टीनं आपण फक्त काय काय अभंगाला स्पर्श करायचा. आपण जगद्गुरु तुकोबरायाच्या अभंगावर जगद्गुरु तुकोबरायांनीच जसा अभंग लिहिलाय तसंच आपण या ठिकाणी निरूपण करू शकत नाही महाराज. नुसतं स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा आणि जगद्गुरु तुकोबरायाचे जसं जगद्गुरु तुकोबरायाच्या भावानं सांगितले केले उपकार सांगू काय, तुकल्या बंधू म्हणे तसंहीच आहे महाराज. केले उपकार सांगू काय, बाप न करी मायसी माय, धर्मे त्यांच्या केले पार. पुढे काय सांगितले, दिले अक्षय अभय दानगा. एकदा वारकरीहून पवित्र तुळशीची माळ घातल्यानंतर तुम्हाला सांगतो बघा महाराज, तो मेल्यावर सुद्धा त्याला हरिभक्त पारायण पद लागते, माझी पद लागत नाही. तुम्ही देशाचा राष्ट्रपती झाला तर माझी लागू शकतो महाराज. तो वारकरी संपत गेलेली देणगी आहे. कधीच त्या उपाधीतून तो माणूस बाजूला निघत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, धन्य ते संसारी दयावंत जयांतरी येते उपकारासाठी आले गा वैकुंठ विठोबा.
पाचच मिनिटात विचार करायचा आता फक्त 5 मिनिटं सांगणार शेवट संपणार 10च्या पुढं आपल्याला बोलायचा अधिकार नाही कारण जे माहोल चाललं त्या वातावरणामध्ये आपल्याला सगळ्यांनाही आणावं लागणार आहे सरकारचे अर्ज वाटणार आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाचा कायदा आहे ते कायदे मोडून जमत नाही असो धन्य ते संसारी कोण ते हे निवडतीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाईचा दीपिका दुसरं कोण धन्य धन्य एकनाथा माई माता ठेवीला बाकी दुसरं जगामध्ये धन्य नाही तुकोबरायाच्या दृष्टीने असो ज्ञानोबरायाच्या दृष्टीने असो निळोबरायाच्या दृष्टीने असो
धन्य ते संसारी जगतावर धन्य ते कोण आहे? सगळ्याच्या विषयी अंतकरणामध्ये प्रेम आहे. किती प्रेम पाहिजे? तर महाराजांनी सांगितलंय, प्रेम करणे पुत्राशी तैशी दासाशी इतकं प्रेम कर. आपल्या मुलावर जेवढं प्रेम आहे ना तेवढं प्रेम जर इतरावर करायला पाहिजे. आणि जेवढं प्रेम आपलं आपल्या आयुष्यावर तेवढं प्रेम अध्यात्मावर राहायला पाहिजे. देवासुद्धा प्रेम करावं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. असं असणार प्रेम ज्याच्या अंतकरणात जगामध्ये धन्य. अशी धन्य माणसात तिथं कसं आहे, कशासाठी आले? केवळ आपल्या उपकार करण्यासाठी आले. अवतार तुम्हा धराया कार, फक्त दुसरं काय नाही महाराज. त्यांचा आदर्श घेऊन समाजामध्ये भावी पिढी वागणार आहे म्हणून आपण नीट वागायचं, दुसरं काय करायचं. ज्ञानोबाने सांगितले, जे जे वडील करीती तया नाव धर्म ठेवी, आहे का नाही? आपले वाढ वडील जसे करतात तसेच आपण आपली मुलं व्हावी असे वाटत असेल तर संप्रदायाच्या चाकोरीमध्ये चालून संप्रदायानं अनेकांचं कल्याण केलेलं आहे. मला तसं आपलं सहज कल्याण होणार आहे. गंगा वाहते तिथं जाऊन घडीनं पाणी आपण घ्यायचं, बाकी आपल्याला काही करायचं नाही. आपल्याला सगळ्या महात्म्याने सगळे दोष, पारमार्थिक दोष, सांसारिक दोष बाजूला काढून तुम्हाला सरळ मोठा रस्ता केलेला आहे. न पडो बोलता कोटे काही, सरळ मार्ग, सुखरूप असा मार्ग तुम्हाला ठेवला. येण्याची पण ते चालू जाताना पडे गुंता कोटे काही. म्हणून ह्या जगतामध्ये मुखानं चांगले बोलणारे, किती जर आपल्या विरोधात एखाद्याने शत्रू पण पडत त्याच्याविषयीच कपट पण अंतकरण न ठेवणारे, आपल्या जीवनामध्ये कसला जरी प्रसंग असला तर खोटं न बोलणारे, आणि ह्या देहावर माहिती आहे नाशिवंत हे जाणारच आहे, त्याच्यावर प्रेम नका. असा जो महात्मा धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, फक्त आपला आदर्श ठेवा म्हणून येथे उपकारासाठी आले गरजा. वैकुंठ ज्ञानेश्वर भजन झाले. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एक भजन करायचं, चाल करायची, आपली सेवा संपवायची. तुकाराम मधुरावाणी ओटी ओटी मधुरावाणी ओटी मधुरा
आपल्या जीवनामध्ये आणून देणे वारकरी संप्रदायाची वाचनाही त्याच्या जीवनामध्ये कुठेही कमी पडत नाही सांगण्यासाठी जगद्गुरु तुकोबा आले, ज्ञानोबा आलेत
सर्वांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपल्याला एकच करायचं आहे, आपल्या जीवनामध्ये जी मिळवण्यासाठी आपण येत आहोत तेच मिळवायचं मला बाकीच आपल्याला विचारायचं कधी बघायचं ना. सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कसा अवलोकून दिला. एवढं करायचं. चुकीचं बोललो ते माझ्या बुद्धीचा दोष आहे, सत्य ते आमच्या श्रीगुरूच आहे. चुकीचं बोलल्याबद्दल आगाव बोलल्याबद्दल आपल्या सर्वांची क्षमा मागतो. झालेली सेवा अण्णांच्या आपल्या सर्वांच्या आणि पंढरीश परमात्म्याच्या त्यांनी समर्पित करून सेवेला विराम. जय विठ्ठल. Thank you.